कुंकू लावायचे पोटाला. भाऊ बहिणीचं असतं ना, जर मुलगी झाली तर मला बहीण पोटावर कुंकू लावायची. मग अशी एक घाई झाली, एवढी घाई झाली महाराज लोकांना, पोटाला कुंकू लावायची घाई झाली. अहो लई काय सांगावं आपण. आता आम्ही आला का कळलं, आम्ही पूर्वी नुसतं बाबावर पळायचो, तसं आता तर पळत पण नाही हो. तेव्हा एवढं पळून सुद्धा आम्हाला आत्ता उमजायला लागलं. आत्ता नाही, पण तेव्हा श्रद्धा होती ना. पण श्रद्धा होती, पळायची नुसतं बाबा म्हटलं की लगेच वारासारखं पळायचे, वारासारखं. पण आता आम्ही आत्ता थोडं जाणवायला लागलं की बाबांनी असं सांगितलं होतं, या असं असायचं असं. पण ती क्रियाशिवाय नाही, या क्रियाशिवाय स्थिर होणं. आणि किती सोपं आहे. ब्रह्ममुहूर्ताला उठा तुम्ही, आणि थोड्या दिवसात बरं का, जास्त दिवस बसायचं नाही. एक वेळ ती युक्ती हातात आली ना, चालता बोलता तुम्हाला त्या सुखाचं स्मरण करता येईल. पण फक्त बसायला पाहिजे, बसल्याशिवाय नाही आहे. म्हणून हा विषय समजणं एवढं वाचून घेतो आपण. बोललो तर मग टाईम लागेल, बरोबर वाचून. हा आत्मा आहे. आत्मा नामचिंतनाने सर्व क्रिया करतो, रीतीने सर्व क्रिया करतो. नाही, मला एक प्रश्न मला सांगायचं काय, मला तुमच्याकडून घ्यायचंय. ठीक आहे. तर हा स्वीकार करतो, हा म्हणतो मी भगवंत आहे, पण तो स्वीकार का करत नाही? आत्मा म्हणतो भगवंत आहे, हे सत्य. जीव आत्मा म्हणतो मी भगवंत आहे, ध्यान चिंतनाने क्रिया करत असताना सर्व, पण ध्यानधारण्याने, पण तो स्वीकार का करत नाही? तो भगवंत आहेस, तो म्हणतो वैक्रिवाणीने आपण, पण तो स्वीकार का करत नाही? तो भगवंतच आहे. तोच अहंकार आडवायचो. अहंकारच सूक्ष्म अहंकार, इतका सूक्ष्म आहे तो, सांगण्याला सुद्धा कळत नाही. सूक्ष्म अहंकार आहे. आणि तो अहंकार जायला अहंकार धरी सोमपण ते प्रगटे चैतन्य गण, मग देहेची वय उन्मन, असं व्हायला पाहिजे. हा प्रश्न, आणि इतके प्रश्न विचारला पाहिजे. आता जसं विचारलं ना, हा इतका महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे थोडक्यात त्यांना असं म्हणायचं आहे, आता जेवढे तुम्ही कीर्तनं प्रवचन ऐकतात, हे सर्वांना 100% समजते. आता त्या प्रश्नाचं सोपं उत्तर असं आहे, म्हणजे तोच प्रश्न सर्वांचा आहे तो, पण यांनी असं खोलात विचारला, पण ओबडधोबड मानाने. आता जितके तुम्ही आपल्या संप्रदायाचे कीर्तन ऐकतात, हे आपल्या संप्रदायाचे कीर्तन ऐकावंसं वाटतात, दुसरे ऐकावंसं वाटतं का? नाही. म्हणजे बरोबर आहे, पण असं म्हणणं आहे, तसं असून सुद्धा तरी का मान्य करत नाही मीच ब्रह्म आहे असं, हे सर्व खलिंद ब्रह्म आहे असं त्यांना म्हणायचं आहे. त्याचं कारण आपण ज्ञानाने पुढे गेलो. कशाने? ज्ञानाने पुढे गेलो आणि क्रियेने मागे राहिलो. बरोबर. ज्ञानाने पुढे गेलो आणि क्रियेने मागे राहिलो. एक वेळेस ज्ञान नाही झालं तरी चालेल, पण क्रियेने पुढे जायला पाहिजे. म्हणून इथं क्रिया करून दाविती अंगी दयानिधी. म्हणून प्रवचन ऐकण्यापेक्षा चिंतनाला बसणं, आणि चिंतनाला बसतं ते सुद्धा तुम्हाला अजून आयडिया सांगतो. हां, ज्याचं पहिल्या नामाने मन शुद्ध झालं, म्हणजे अनुग्रहाच्या येणे मन शुद्ध झालं, आणि आता ज्यांना समजा प्रबोध भेटले, प्रबोधही घेत आहे, जी काही रीत थोडीशी जी आहे, आता मागाशी आपण सांगितलं सोम जी काही साधना आहे, तर त्याच्यामध्ये सद्गुरूंनी जे काय केलेलं आहे, नाम दिलं आहे आपल्याला, आणि त्याच्यामध्ये थोडीशी एक साधना, एक रीत घालून दिलेली आहे की श्वास जो आहे आपण घेताना पूर्ण घेताना एक 3 ते 4 सेकंद पूर्ण असं पोट भरून त्या ठिकाणी घेऊ, आणि पहा तो नाद जो आहे घेताना सो असा नाद आहे, आणि सोडताना आणि तू ऐकायचं आहे बरं का. असा. एक वेळ नाही म्हटलं तर चालेल, म्हणजे एक वेळ नाही म्हटलं तर चालेल, पण तो नाद ऐकायचा आहे. स्वरूपात ऐक. आणि ऐकायसाठी तुम्हाला हृदयाचं कान करावं लागेल तिथं. हे बाह्य ऐकणं वेगळं, पण तो नाद इतका सूक्ष्म आहे, तर तुम्हाला हृदयाचं कान करून ऐकावं लागेल. म्हणून म्हणण्यापेक्षा त्याचा ध्वनी कसा होतो हे ऐकायचं आहे, सूक्ष्म रूप, तरच तुमचं चित्त स्थिर होईल. आणि चित्त स्थिर झाल्याचे तो अहंकार आहे ना, ढिला पडणार नाही. म्हणून बाबांनी एक दृष्टांत सांगितलं होता की जसं राहुरी कारखान्यामध्ये गुलाब पैलवान होता, त्यांनी त्याला फुकट खाणं पिणं सर्व फुकट होतं. तसा एका राजाकडे पैलवान होता, आणि त्याला सर्व फुकट होतं खाणं पिणं, पण तो एक खाऊन इतका माजला ना
तो लोकांना धक्काबुक्का करायला लागला. बाबांनी सांगितलं, तुम्ही ऐकलंच हा. धक्काबुक्क्या करायच्या लोकांना, तक्रार केली राजाकडे किंवा हा माझला लोकांना त्रास देतो, धक्काबुक्की करतो. राजाला वाटतं त्याला सस्पेंड बी करता येत नाही, कारण त्यात अहंकार घालवतोय का, अशी वस्तू आहे का ती काढून फेकायची. मग तो त्याला ते सोडता येत, त्याला सस्पेंड बी करता येत नाही त्या पैलवानला, राजाला. मग राजाने संतांकडे गेला आणि विचारलं की बा असं असं. म्हणजे त्याला सोपी आयडिया काय करा म्हणे, त्याला आहार कमी करू नका, म्हणजे त्याला डाऊट येऊन जाईल. म्हणजे त्याला माहीत न होता त्याला सांगायचं तू किती बी खा, फक्त पाणी मात्र आम्ही जे देऊ ते प्या. मग त्यांनी पाणी उकळायचं आणि गार करून त्याला प्यायला द्यायचं. आणि असं केल्यामुळे त्याचे काय झाले, सांधे ढिल्ले पडले. तो असा चालताना असं चालायला लागला तो. हां, म्हणजे याला काय म्हणतात, तू का म्हणे नेनो इफ्तर. तसं तो अहंकार अशी वस्तू नाही आहे, तो या नामाने ढिला होईल. कसं नाही ऐकायचं ते. या असा श्वास घेताना ज्यावेळेस आपल्या फेफड्यांना नाकांना घासून जातो ना, तर आपण ऐकायचा. आणि मला सुद्धा सांगतो बरं का, आमची 2 नंबरची मुलगी आहे ना, 3 नंबरची मुलगी लवकर लवकर झालं बाळ, पण ते पण ती मुलगी, दोघं मुली सांभाळायची. मग ती मुलगी माझ्यावर झोपायची, 2 नंबरची मुलगी, आणि ती घोरायची. मग मला आठवण आली, बाबाने आपल्या प्रबोधीला ये म्हणायची बरं का. मग तो चाळा लागला, म्हणजे घोरायची ती, पण मी त्याचा ध्वनी ऐकायचो. तुम्हाला हे ऐकायचं आहे, ते म्हणायचं नाही, ऐकायचं आहे. हां, हा ना हात. हां, आणि श्वास एकदा पोट भरून क्रिया बरं का, हीच बरं का. हे प्रवचन तुम्हाला आपल्याला जरा ऐकावं असं वाटणार नाही, पण हेच ऐकावं लागणार आहे. हेच गाणे गा तुम्ही, हेच गाणे गा. श्वास एकदा असं पोट भरून घेतल्यानंतर थोडंसं थांबायचं तिथं 1-2-3 सेकंद, आणि मग पुन्हा ही जी काही स्थिती आहे, थांबण्याची जी काही स्थिती आहे, 1 सेकंद, 2 सेकंद, 3 सेकंद त्या स्थितीत थांबायचं. आणि मग तो सोडताना फक्त या स्वरूपामध्ये ते नाद तोही सूक्ष्म रूपाने ऐकायचा. घेतानाच आपण सांगितलं हा सूक्ष्म रूपाने जो घासून जातो ना, त्याचंही ध्वनीनाद सूक्ष्म रूपाने ऐकायचं आहे. थांबायचं आहे तिथं, संधी ज्याला म्हणतं, संधीवर थांबायचं आहे. आणि थांबण्याची जी काही स्थिती आहे, आता ही स्थिती सुरुवातीला थोडेफार आले विकल्प येतील, पण ते सुद्धा जागेवर बंद होतील. बरोबर आहे ना, थोड्या वेळ येतील ती, कारण त्या स्थितीत एक तर काहीच होत नाही. म्हणजे आपल्याला इकडचं अस्थिर म्हणजे ना, आपण मागाशी विषय झाला तो, आपण अस्थिराकडे पाहतो, पण तिथं स्थिर होतंय. एक सुरुवातीला नाही होत, थोडासा वेळ जाऊन द्यावा लागतो त्या गोष्टीला, आणि नंतर स्थिर होते. सुरुवातीचा लगेच आपण 5-10 मिनिटं केलं त्या प्रयत्नात नाही सक्सेस होणार. पण ज्यावेळेस अर्धा तास 1 तास त्याच्यावर ज्यावेळेस निर्धार ठेवू ना, तर त्यावेळेस त्या संधीत एक विशेष आनंदच त्या ठिकाणी निर्माण होतो. पुन्हा आपल्याला त्या स्थितीत जावं असं वाटतं.